कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। एकनाथ शिंदे यांचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा कामराला मिळालाय। कुणाल कामराला 7 एप्रिल पर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले। 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे। कुणाल कामराला 7 एप्रिल पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। एकनाथ शिंदेंवर केलेल्या कॉमेडी गाण्यावरून कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी 2 वेळा समन्स पाठवले। त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयात कामरानं ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। मी तामिळनाडूतल्या विल्लुपुरमचा रहिवासी आहे। मी मुंबईला परत गेलो तर मुंबई पोलीस अटक करतील। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासूनही माझ्या जीवाला धोका आहे, असा उल्लेख कुणाल कामरानं केलेल्या जामीन अर्जात आहे। दुसरीकडे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधातला हक्कभंग स्वीकारण्यात आलाय। सभापती राम शिंदे यांच्या सहीनंतर प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आलाय। कामरा प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेत खडाजंगी सुरू झाली आहे। जी थर्ड डिग्री असती पोलिसांची, त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसैनिक आदी आहे। आम्हाला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात, म्हणून आम्ही शांत आहे। शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर यो कामरा कुठल्या गल्ली बोळात बिळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे। त्याला आता आहे तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या टायरातला प्रसाद त्याला एकदा द्या, हे आता सांगावं लागेल पोलिसांना। कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य असेल। तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय। मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा। जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर। मान्य आहे मंत्र्यांना वगैरे? तुमच्या मान्य असेल तर सांगा, प्रस्ताव आणू आपण तसा एखादा, मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून। कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या। थर्ड डिग्री काय 4-5 डिग्री जी प्रशांत कोरंडकर साठी मुंबई पोलिसांनी म्हणजे राज्य पोलिसांनी राबवलेली आहे, तशा प्रकारचीच थर्ड डिग्री कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे आणि सत्य त्याच्या तोंडातून वगळून घेतलं पाहिजे। एक मंत्री त्या कामरांना सांगतो की टायरमध्ये ज्यावेळेस शिंदे साहेबांच्यावर काही कमेंट्स झाले तर टायरमध्ये घालून मारलं पाहिजे, त्याला थर्ड डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे असं म्हणत होतं। मग आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात इतका गलिच्छपणे ज्याने वक्तव्य केलं, मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजेत आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजेत।